नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी असा डोसा, जो तुम्ही रोज खाल्लात ना तरी सुद्धा चालू शकतो। म्हणजेच हा डोसा मी बनवलाय ओट्स आणि बीटापासून। अगदी हेल्दी आहे। 2 कप ओट्स घेतले, त्याच्यामध्ये एक मोठा बीट साल काढून त्याला बारीक फोडींमध्ये चिरून घेतलाय आणि अर्धा कप मुगाची भिजत घातलेली डाळ, त्याच्यामध्ये आल्याचे काही तुकडे घातले 4-5, त्याच्यानंतर 7-8 लसूण घालायच्या, 2 हिरव्या मिरच्या, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, अगदी अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे एवढं दही घालायचं आणि सुरुवातीला मी इथे अर्धा कप एवढा पाण्याचा वापर करते आणि मग मिक्सरमध्ये हे फिरवून घेते। जर दाटसर असेल तर अजून थोडंसं पाणी घालायचं। मी आता पुन्हा इथे अजून अर्धा कप पाण्याचा वापर करते। अर्धा कप पाणी घातलं की अगदी स्मूथ असं टेक्स्चर तयार होईल। आता हे मिक्सरमध्ये वाटून झालं। तुम्हाला दाखवते याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे। जसं डोशाचं बॅटर असतं ना, अगदी सेम तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। खूप पातळ किंवा खूप घट्ट नाही ठेवायचं, अगदी असं मीडियम स्लरी असते ना तसंच ठेवायचं। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। तुम्ही पाहू शकता कितपत घट्ट हे बॅटर ठेवायचं आहे। त्यानंतर आता ह्या डोशासोबत खायला चटणी बनवायची शेंगदाण्याची। तर इथे मी शेंगदाणे घेतलेत, 2-3 चमचाभर एवढे शेंगदाणे आहेत, 4-5 लसणी आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे फ्रेश, थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर लागते ही चटणी। शेंगदाणे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे अजून छान हेल्दी अशी चटणीसुद्धा डोशासोबत तयार होते। आता इथे चटणी वाटून झाली आहे, मी तीसुद्धा वाटीमध्ये काढून घेते। आता चटणीला तडका लावायचा आहे। त्यासाठी मी इथे तडक्याच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घातलं। तेल गरम झालं की मोहरी घालायची। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची। फोडणी तडतडली की छान चटणीवर घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं। तर डोशासोबत खाण्यासाठी ही शेंगदाण्याची चटणी तयार झाली। आता आपण डोसे तयार करायला घेऊयात। तर आता मी इथे गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवते। तुम्ही कोणतेही पॅन ठेवला तरी चालेल, पण नॉनस्टिकवरती ना हे डोसे अगदी पटापट होतात। मग इथे ना मी नॉनस्टिक पॅनला काहीच तेल वगैरे लावून घेतलेलं नाही आहे। डायरेक्ट डोशाचं जे बॅटर आहे तेच घातलं आणि हलक्या हाताने ना असं पसरवून घेतलं आहे आणि मग वरतून असं मी थोडंसं तेल लावून घेते, अगदी फार नाही, थोडंसंच, म्हणजे जे होल तयार झालेत ना त्यातून ते तेल असं खालपर्यंत जाईल आणि छान क्रिस्पी डोसा तयार होतो। तुम्ही बटरसुद्धा वरच्या बाजूनी लावलात ना तरीसुद्धा चालेल। तर आता हे मस्त दोन्ही बाजूंनी शेकवून झाल्यावर हा डोसा तयार झाला आहे। अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा डोसे तयार करून घेणार आहे। पुन्हा एकदा मी तुम्हाला अजून एक डोसा करून दाखवते। जर इथे जास्त तेलकट वाटत असेल तर तुम्ही कपड्याने तो पुसून घेऊ शकता पॅन आणि पुन्हा सेम पद्धतीनेच बॅटर घालायचं, पसरवायचं, थोडंसं वरतून तेल घालायचं आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत डोसा शेकू द्यायचा आणि मग मस्त डोसे तयार होतात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हेल्दी असे डोसे बनवून तयार होतात। तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा हे डोसे देऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।